एबीपी माझाची या मुद्द्यावरची भूमिका आपण जाणून घेऊयात. जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी तसं आपण सततच इलेक्शन मोडमध्ये असतो. एवढं करून आपल्या राज्यात मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही केल्या होताना दिसत नाहीयेत. त्या होणार आहेत, जवळ आल्या आहेत, या आशेवर सध्या सर्वच राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे ह्या खेपेचे विजयादशमीचे राजकीय मेळावे हे त्या निवडणुकांसाठीचे सीमोल्लंघन ठरणार यात काही शंका नाही. या मेळाव्यातून शाब्दिक बाण हे ह्या खेपेला जास्त तीक्ष्णही असणार. पण प्रश्न आहे की निवडणूक जवळ येणार म्हणून परत एकदा सुरू झालेला राज्यातील हिंसाचार किंवा तणाव, परत एकदा जात धर्मावरून लोक एकमेकांसमोर उभे होत आहेत. मग दोन्ही बाजूचे मसीहा मैदानात येतात, अजून काहीतरी प्रक्षोभक असे बोलतात, तणाव अजून वाढतो. मग सर्वांना बदला हवा हवासा वाटतो. आता बदला नक्की कोणाचा घ्यायचा हे सुद्धा माहिती नसताना रस्त्यावर उतरून रस्त्यात जे दिसेल त्याची नासधूस सुरू होते. खरं तर हा अतिशय जुना, घिसापिटा, निगेटिव्ह असा सोशल इंजिनिअरिंगचा राजकीय फॉर्म्युला किंवा प्रयोग आहे. पण आश्चर्य हे की तरीही आपण जात आणि धर्माच्या नावावर आपल्याला डिवचण्यासाठी केले गेलेल्या कृत्यामुळे आजही डिवचले जातोच, रस्त्यावर उतरतोच, लाठ्या काट्या खातोच, आपल्या आजूबाजूचा परिसर असुरक्षित करतोच. रस्त्यावर उतरणाऱ्या सामान्य माणसाला हे सगळं मिळतं आणि बदल्यात नेत्यांना मात्र भरभरून मतं आणि सत्ता. उत्तिष्ठ, जागृत, प्राप्यवरानि बोधित, हीच ती वेळ. आपला वापर कसा होतोय हे बघा, समजा आणि बदला. एकच सांगेन, उघडा डोळे, बघा नीट. पूर्वी. धन्यवाद सरिता. 0 मध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया उद्या. पाहत रहा एबीपी माझा.